Hi, good morning, everybody. In our last lecture, we studied first three paragraph of an encounter of special kind, written by Tapan Mukherjee. In these three paragraph, we notice that the situation where the writer is going to live and what is around him, what's going on at that moment before that encounter. These things we learn in this first three paragraph. Now we are going to learn remaining part of this lesson in today's lecture. So, dear students, an encounter of special kind या शीर्षकामध्ये या टायटलमध्ये एन्काउंटर हा एक वर्ड आला स्पेशली. आणि एन्काउंटरमध्ये हा तुम्ही बऱ्याचदा तुम्ही टी व्हीवरती मूवीज वगैरे पाहता. त्या मूवीज मध्ये एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या पोलिसाने किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने एन्काउंटरमध्ये ठार केलेलं असतं वगैरे. या ठिकाणी तशाच प्रकारचा एक एन्काउंटर होतो आहे. जवळजवळ इथं या कथानकामध्ये जे बी कोणी वानर आहे तो इथं त्या वानराच्या दुसऱ्या पिल्लाला ठार मारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या जवळजवळ अनुभवानं त्या वानराच्या ते पिल्लू ठार झाला आहे. म्हणजे त्याचा एन्काउंटर केला आहे. अ स्पेशल काइंड, एक विशेष प्रकारचा अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड असं का म्हटलं आहे तर दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो तेव्हा एन्काउंटर हा स्पेशली मॅन रिलेटेड घटक आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाचा म्हणजे पोलीस अधिकारी एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर करतो. हा स्पेशल काइंड असं वर्डिंग का केलं इथं तर या ठिकाणी प्राण्यामधलं एन्काउंटर आहे. म्हणजे आपलं आधिपत्य टिकवून ठेवण्यासाठी दुसऱ्याला अस्तित्वात येऊ द्यायचं नाही असं त्या नर वानराला वाटत होतं. जसं की या ठिकाणी कायद्याचं राज्य टिकवण्यासाठी गुन्हेगारी जगताला आळा घालण्यासाठी त्याचं एन्काउंटर केलं जातं. तशाच प्रकारचं एन्काउंटर या ठिकाणी एका छोट्याशा नर वानराच्या पिल्लाचा एन्काउंटर एका मोठ्या नर वानरानं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या कथानकाला ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड असं नाव सुचवलं आहे. एका विद्यार्थ्यांनी या संदर्भातली समस्या विचारलेली होती म्हणून आपण याबद्दल इथं चर्चा केलेली आहे. नाऊ कम टू द पॉईंट. कालच्या तासिकेमध्ये आपण पहिले 3 पॅरेग्राफ पाहिले होते अँड नाऊ वी आर गोइंग टू लर्न 4th पॅरेग्राफ फ्रॉम पेज नंबर 8. वाईल आय एम टीचिंग यू हॅव टू सी इन युअर बुक. तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहिलंच पाहिजे, ते तुमच्या समोर असायला पाहिजे. बघा, आत्तापर्यंत आपण कालच्या तासिकेत पाहिलं होतं की जे स्पीकर आहे, जे रायटर आहेत यांचे वडील राणीगंज बंगालमधील पश्चिम बंगालमधील एका खाजगी औषधी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आणि त्या खाजगी औषधी कंपनीचे जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी एका कॅम्पसमध्ये घरं आहेत, त्यांची सोसायटी आहे. ते त्या ठिकाणी राहत आहेत. तिथलं वर्णन अगदी लेखकांनी उत्तम केलं आहे. अगदी उंच झाडं जी की तुम्हाला नमस्कार करायला झुकतायत, वागतायत प्रत्येक हवेच्या झोकाबरोबर. किचन गार्डन केलेले आहे तिथल्या हाऊसवाईफनी. किंवा बर्ड्स आहेत, ॲनिमल्स आहेत. स्पेशली त्यांनी इथं लंगूर, देन स्क्वेरल्स अँड बर्ड्सचा रेफरन्स आपल्याला यामध्ये केलेला आहे. आणि अशा प्रकारचं एक सुंदर वर्णन या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर बाहेरच्या सराउंडिंगचं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये सांगितल्यानंतर द रायटर टर्न टुवर्ड हिज ओन होम. लेखक त्यांच्या स्वतःच्या घराकडे वळले. त्यांनी त्याच्यामध्ये स्पेशली सांगितलं की शनिवारची दुपार होती. दुपारच्या वेळी घरातील सगळी लोकं, म्हणजे त्यांच्या घरामध्ये एकूण 4 मेंबर्स आहेत, मदर, फादर अँड यंगर सिस्टर इन्क्लुडिंग हिम, असे 4 मेंबर्स आहेत. यांनी लंच घेतला होता आणि लंच घेऊन त्यांच्या घरातील बाकीची लोकं आफ्टरनून नॅपसाठी गेली होती. आणि आफ्टरनून नॅपसाठी गेलेली असताना लेखकांना पूजा वॅकेशन होत्या आणि त्या वॅकेशनमध्ये लेखकांना
रीडिंगचा खूप आवड आहे, रीडिंगची आवड असल्यामुळं त्यांच्याकडं असलेलं जे मॅगझिन आहेत, वेगवेगळे स्टोरी बुक्स आहेत ते वाचत बसत असायचे. कारण हा स्पेशली घटक फेस्टिव्ह सीझनचा असल्यामुळे इथं त्यांनी रेफरन्स दिला आहे. आणि मग अशावेळी त्यांनी घरातलं एवढं शांत वातावरणाचं इत्थंभूत वर्णन लेखकांनी या ठिकाणी केलेलं आहे की इव्हन घरामधील घड्याळाची टिकटिकसुद्धा आपल्याला ऐकायला येऊ शकते इथपर्यंत. आता तुम्ही जर कधी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसला असाल तरच तुम्हाला आपल्या घरातील घड्याळाची टिकटिक ऐकायला येते. अदरवाईज डे टाईममध्ये तर सगळीकडं लोकांची दैनंदिन कामं चालू असतात आणि त्या दैनंदिन कामामध्ये खूप गोंगाट असतो, गोंधळ असतो आणि त्यामुळं ते ऐकायला येत नाही. रात्री 12-1च्या नंतर जर तुम्ही स्टडीला बसला असाल, आता आपल्याकडून तर असं शक्यतो घडत नसेल इतक्या उशिरापर्यंत, म्हणजे घड्याळाच्या टिकटिकीचा आवाज आपल्याला ऐकायलाच येत नसेल, कारण आपण इतक्या उशीरपर्यंत अभ्यास करतच नाही रिअरली. आणि जर कोणी करत असेल तर त्यालाही ठाऊक असेल. इवन घरामध्ये ते जे आफ्टरनून नॅपिंगला गेलेली लोकं आहेत त्यांच्या स्नोरिंगचा आवाज येतो आहे, मध्येच इंटरमिटंट श्रिपिंग ऑफ हाऊस पॅरोज असं म्हटलं आहे, हार्श कॉईंग ऑफ क्रॉज किंवा श्रील कॉल ऑफ काईट म्हणजे घारीचा आवाज सांगितला आहे, किंवा कावळ्याचा आहे, चिमण्यांचा आहे. हा सगळा गलका गोंगाट या ठिकाणी 3ऱ्या पॅरेग्राफपर्यंत सांगितलं. आणि हे सगळं चालू असताना स्पीकर जे रायटर आहेत आपल्या कथानकाचे ते मात्र त्यांच्या ॲडव्हेंचर स्टोरी बुक रीड करत आहेत. ते त्या ॲडव्हेंचर स्टोरी बुकमध्ये कम्प्लिटली ॲब्सॉर्ब झालेले आहेत. इथपर्यंत आपण मागच्या तासिकेत पाहिलं होतं. सी सडनली फर्स्ट पॅरेग्राफ. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. सडनली अचानकपणे हे सगळं चाललेलं असताना या सगळ्या शांत वातावरणामध्ये आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग, रस्त्यावरती जी फिरणारी भटकणारी कुत्री असतात, फिरस्ती कुत्री ज्याला आपण म्हणतो, त्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. पण बार्किंग फ्युरियसली ते मात्र खूप आवेगानं भुंकत होते. दैनंदिन भुंकणं नेहमीप्रमाणे वेगळं होतं, पण आजचं मात्र एखाद्या धोक्याची सूचना देणारं भुंकणं होतं. अँड इन द डिस्टन्स, परंतु त्यांचं जे भुंकणं होतं त्या कुत्र्यांचं ते मात्र खूप अंतरावरती होतं, पण ते खूप म्हणजे एखादा आपत्ती आल्यासारखी किंवा एखादं वेगळंच काहीतरी घडत असल्यासारखं ते जोराजोरानं भुंकत होते. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have concern a hapless pig. मग हे जेव्हा भुंकणं होतं खूप दूर अंतरावरती होतं हे भुंकणं, परंतु लेखकांना ते त्यांच्या रीडिंगमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आणत होतं. मग लेखकांनी काय केलं, आय चूज टू इग्नोर, मी म्हणजे स्पीकरांनी जे रीड करत होते जे बोलत आहेत त्यांनी चूज टू इग्नोर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं निवडलं, म्हणजे ठरवलं. द कमोशन, तो जो गोंधळ होता त्या गोंगटाकडं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स, असा विचार केला त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करताना की पॅक ऑफ डॉग, एखादा कुत्र्याचा जो समूह आहे, जी कुत्र्याची एक टोळी आहे, दॅट माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, एखादं हॅपलेस पिग, एखादं दुर्दैवी डुकराचं पिल्लू किंवा डुक्कर एखादं या कुत्र्याच्या टोळीच्या तावडीत सापडलं आहे. आणि त्याला मारण्यासाठी ही कुत्र्याची अख्खी टोळी पॅक ऑफ डॉग त्याच्यावरती तुटून पडली आहे आणि म्हणून जोराजोराने भुंकत आहेत, असा लेखकांनी इमॅजिन केलं आणि त्या गोष्टीकडं इग्नोर केलं, पर्पजफुली इग्नोर केलं, कारण त्यांना त्यांचं ते ॲडव्हेंचर स्टोरी बुक रीड करायचं होतं. पण लवकरच द बार्किंग बिकम लाऊडर, पण कुत्र्यांचं जे भुंकणं होतं ते कमी होण्यापेक्षा अधिकच वाढलं आणि त्याच्याबरोबर त्यांचा वेगही वाढला आणि वेगाबरोबर त्यांचा आवाजही जोरात झाला. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आत्ता मात्र खूपच आक्रमक झाले होते. कोण? ते कुत्रे. भुंकताना त्यांचं जे भुंकणं होतं ते ॲग्रेसिव्हली होतं, आक्रमक होतं. अँड द अलाराम क्वाईंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रॉज ॲडेड टू दिस कोकोपोनी. आणि या ठिकाणी हे पहिलं कमी होतं म्हणून की काय, या कुत्र्यांच्या भुंकण्याबरोबर बाजूला कावळ्यांचा एक समूह, एक थवा येऊन तोही अलाराम करत होता. कॉईंग म्हणजे काव असा ओरडत होता आणि अलाराम म्हणजे धोक्याची सूचना देत होता. म्हणजे यू नो दॅट एखाद्या वेळी जर ज्या ठिकाणी कावळ्याचं घरटं असतं त्या ठिकाणी जर एखादं गिधड, घार किंवा
एखादा दुसरा पक्षी किंवा साप या प्रकारचे जर त्याच्या घरट्याकडं कोणी गेलं तर तो अगदी वेगळ्या पद्धतीनं कावकाव करतो. तशाच प्रकारची धोक्याची घंटा देणारं कावकाव कावळ्याचा तो थवा करत होता. तो समूह ॲडेड द कोकोपॉनी, हा जो कर्कश गोंधळ वाढला होता यामध्ये त्यांनीही भर टाकली. म्हणजे ऑलरेडी अगोदरच कुत्र्याचं एवढं जोराचं हुंकणं होतं आणि त्याच्यामध्ये भर कोणी घातली, कॉइंग ऑफ क्रोच, कावळ्यांचं कावकाव करणं. पण ही मात्र धोक्याची सूचना देणारं कावकाव होतं. सर्वसामान्यपणे जो कावळा कावकाव करतो ते मात्र इथं नव्हतं. आय अल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रॉचिंग क्लोजर. आणि मग हे सगळं चाललेलं असताना या सगळ्या गोष्टीकडं लेखकांनी दुर्लक्ष केलं होतं, रायटरांनी दुर्लक्ष केलं होतं. परंतु हा जो कमोशन आहे हळूहळू क्लोजर येत होता, लेखकांच्या जवळजवळ येत असल्याचा, म्हणजे लेखकांच्या घराकडे हा गोंधळ येत असल्याचं जाणवलं. देन व्हॉट हॅपन, सी पेज नंबर 9. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता नेमकं काय एवढा गोंधळ वाढला आहे, कुत्र्याचं भुंकणं एवढं जोराचं का झालं आहे, किंवा हे कावळ्याचं कावकाव करणं एवढं का ॲग्रेसिव्ह झालं आहे, या गोष्टी जाणून घेण्याची क्युरियासिटी लेखकांच्या मनामध्ये आली. आणि गॉट द बेटर ऑफ म्हणजे ही फ्रेज काय सांगते, एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणं. मग माझ्या वाचनाची जी आवड होती, वाचनाची जी सद्यस्थिती होती, त्याच्यावरती ह्या क्युरियासिटीनं, ह्या जिज्ञेसनं मात केली आणि मला बाहेर ओढून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला काय चाललं आहे बाहेर ह्या गोष्टी पाहण्यासाठी त्यानं मला आकर्षित केलं. ती क्युरियासिटी मला शांत बसू देना. कोणती क्युरियासिटी, की वाय दिस डॉग्स आर देअर बार्किंग, का ते कुत्रे तिथं भुंकत आहेत आणि तेही ॲग्रेसिव्हली. अँड सेकंड वन, अ फ्लोक ऑफ क्रोज, तोही ॲडेड झाला या कोकोपॉनीमध्ये. म्हणजे नेमकं कोकोपॉनी मीन्स कर्कश गोंधळ का वाढत चालला, एवढा मोठा गोंधळ का वाढला आहे आणि याच्यामध्ये भर पडण्याचं कारण काय आहे, की नेमकं बाहेर एखादा प्रसंग घडला आहे, एखादी विचित्र घटना घडती आहे, की या प्रकारची क्युरियासिटी माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि मला त्याच्याकडे आकर्षित व्हावं लागलं. मी त्या गोष्टीकडे आकर्षित झालो. लिव्हिंग द बुक असाइड, मी माझं रीडिंगचं जे स्टोरी बुक होतं, जे ॲडव्हेंचर स्टोरी बुक मी रीड करत होतो, लिव्हिंग असाइड, मी ते बाजूला ठेवलं. आय रश्ड टुवर्ड्स द वरांडा, मी तिथून उठलो आणि आमच्या वरांड्यात धावत आलो. टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, कशासाठी आलो होतो, टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, काय चाललं आहे हे मला पाहायचं होतं. आणि ते पाहण्यासाठी आय रश टुवर्ड द वरांडा, मी वरांड्याकडे धावत आलो की नेमकं या कुत्र्यांचा आणि या कावळ्यांचा एवढं कमोशन्स का वाढलं आहे, हे हा गोंधळाची परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे मला शोधायचं होतं, जाणून घ्यायचं होतं. याच्यासाठी मी धावत बाहेर वरांड्यात आलो. इथं 4th पॅरेग्राफ संपला आहे. नाऊ 5th पॅरेग्राफ ऑफ दिस लेसन. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस. अगोदर जसं आपण चर्चा केलं होतं की एक तिथं क्लब हाऊस होतं, त्या क्लब हाऊसच्या भिंती म्हणजे कंपाऊंडच्या भिंतीलाच लागून एक क्लब हाऊस होतं. त्या क्लब हाऊसच्या छताकडे मी पाहिलं. आय ग्लान्स्ड, एक नजर टाकली. टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस, ते जे क्लब हाऊसचं छत होतं त्याच्याकडे नजर टाकली. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि जसं मी पाहिलं त्या छताकडं मी एक भयंकर अशी गोष्ट तिथं पाहिली. व्हॉट वॉज दिअर, काय होतं मग तिथं नेमकं. लेखकांनी हा कमोशन ऐकला आणि लगेचच त्यांनी त्यांचं बुक असाईड केलं आणि क्युरियासिटीमुळं ते बाहेर आले आणि त्यांनी बाहेर वरांड्यात येऊन पाहिलं की जो त्यांच्या बाजूला असलेलं एक क्लब हाऊस होतं, त्या क्लब हाऊसच्या छताकडं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी भयंकर असं त्या छतावरती दिसत आहे. मग नेमकं काय होतं ते भयंकर असलेलं. सी इन द नेक्स्ट लाईन द रायटर एक्सप्लेन दिस. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over with a definite intent to kill. बघा, अ बिग लंगूर, एक मेल लंगूर होता, जो नर वानर होता, मोठा असलेला असा एक नर वानर. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वरवर पाहता तो त्या ग्रुपचा लीडर वाटत होता. स्पेशली एखाद्या समूहामध्ये जो बलशाली असतो तो त्या ग्रुपचा शक्यतो लीडर गृहीत धरला जातो. तसाच तो लंगूर, जो मेल लंगूर होता, तो शारीरिक बलदंड होता आणि तो बलदंड असल्यामुळं तो वरवर पाहता तो त्या
समूहाचा, त्या ग्रुपचा लीडर जाणवत होता, ऑज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. आणि त्या मेल लंगूरनं एक बेबी लंगूर त्याच्या हँडमध्ये होल्ड केलेलं होतं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. अँड मर्सिलेसली, अगदी निर्दयीपणे, थोडीही दयामया न दाखवता, बीटिंग इट, त्याला तो मारत होता. आणि त्याच्या मारण्यामागचं कारण पुढच्या लाईनमध्ये त्यांनी क्लिअर केलं आहे, ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट. त्याचा क्लीन आणि क्लिअर, स्पष्ट असा उद्देश होता, टू किल, त्या बेबी लंगूरला ठार मारायचं होतं. तो जो मेल लंगूर त्याला बीटिंग करत होता त्याच्यावरून एक गोष्ट क्लीन आणि क्लिअर होत होती की दॅट अ बिग मेल लंगूर वॉन्ट टू किल, अ डेफिनेट किल, असा एक उद्देश होता. म्हणजे त्याला निश्चितपणानं त्याला ठारच मारून टाकायचं होतं. अशा उद्देशानं तो त्याला बीटिंग करत होता, अगदी मर्सिलेसली, ऑल ओव्हर. हा एक हॉरिबल इन्सिडंट रायटरांनी वरांड्यात आल्या आल्या पाहिला. हा सगळा प्रसंग कुठं घडत होता? जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ते जे क्लब हाऊस होतं त्या क्लब हाऊसच्या छतावरती, ऑन द रूफ, हे सगळा प्रसंग चाललेला होता. आणि तो जो बिग मेल लंगूर होता तो त्याचा लीडर का जाणवत होता त्या ग्रुपचा? कारण दुसरा कोणीही लंगूर, मेल लंगूर असो की फिमेल लंगूर असो, त्याला त्या गोष्टीपासून थांबवत नव्हता. यावरून तो मेल लंगूर त्या ग्रुपचा लीडर जाणवत होता. सॉरी, द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी. असह्य झालेली त्या वानराची आई, जी की काही करू शकत नव्हती. हो, तिला त्या पिल्लाला वाचवायचं होतं, तिची ती तीव्र इच्छा होती, बट सी कांट डू फॉर दॅट. ती एक हेल्पलेस होती, असह्य झालेली होती. अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप, जे दुसरे कोणी आहेत, जे ग्रुपचे मेंबर्स आहेत, काही मेल लंगूर असतील, काही फिमेल लंगूर्स असतील, वे आर स्कॅटर्ड ऑन द रूफ. ते विखुरलेले होते, दूर दूर जाऊन बसले होते. आणि मध्यावरती तो मेल लंगूर त्या बेबी लंगूरला अगदी निष्ठुरपणे, अगदी मर्सिलेसली, निर्दयीपणे ठार मारण्याच्या इंटेंटनंच मारत होता, बीटिंग करत होता. आणि हा प्रसंग त्या वानराची असह्य असलेली, हेल्पलेस असलेली आई थोड्याशा अंतरावर दुरून जाऊन पाहत होती. कदाचित ती मध्ये जाऊन त्या पिल्लाला, त्या स्वतःच्या पिल्लाला वाचवू शकत नव्हती. ती तिथं पोचू शकत नव्हती. कदाचित मध्ये गेल्यानंतर हा मेल लंगूर त्या वानराच्या पिल्लाच्या आईलासुद्धा मारू शकतो. ती त्या भीतीनं बाजूला उभी होती, असह्यपणे दुरून पाहत होती. बिल्डिंग नियर, स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय, वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आणि ही सगळी बाकीची वानरं, कोणी त्या छतावरती, कोणी बाजूच्या असलेल्या इमारतीच्या छतावरती बसून पाहत होती. आणि जसं की त्या बेबी लंगूरच्या मरणाचीच वाट सगळे पाहत बसलेत की काय, असं एकंदर दृश्य, असं एकंदर चित्रण लेखकांनी त्यांच्या समोर पाहिलं. आणि जेव्हा लेखकांनी हे पाहिलं तेव्हा आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल. आणि लगेचच मला आठवलं, त्या क्षणाला मला जाणीव झाली त्या गोष्टीची, की ही जी मानवजातीमध्ये परंपरा, रूढी, रीती, पद्धती आहेत, त्याच प्रकारची रीत, पद्धत, परंपरा ही ॲनिमलमध्ये सुद्धा आहे. दॅट क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट, क्लॅन म्हणजे कुळ किंवा वंश, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल usually does not allow another male baby and adult to survive within its group. मीन्स काय होती ती कस्टम? ती कस्टम अशी होती की त्या समूहामध्ये जो कोणी मेल लंगूर, जो त्याचा लीडर आहे त्या समूहाचा, तो लीडर त्या समूहातील दुसऱ्या मेल लंगूरला जिवंत राहू देत नसायचा. त्याचं कारण असं होतं, हे लेखकांना लगेच आठवलं, की जर हा मेल लंगूर पुढं मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर या मेल लंगूरकडून जो सध्याचा मेल लंगूर आहे त्याला शह मिळेल, त्याची तिथली सत्ता संपुष्टात येईल, त्याचे अधिकार संपुष्टात येतील. मग असा एखादा मेल आपल्या समूहामध्ये जिवंतच राहू द्यायचा नाही, जो भविष्यामध्ये मोठा होऊन आपल्याला शह देईल. अशा प्रकारची जी कस्टम इथं ॲनिमलमध्ये आहे ती पटकन
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान हा प्रकार आजही आपण पाहतो आहोत. परंतु प्राण्यांमध्येही या काही कस्टम असू शकतील त्यांच्या, आणि त्याच प्रकारची कस्टम इथं त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या वंशामध्ये चालतं आहे, हे त्या प्रसंगावरून लगेच अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल, जो सत्ता हाती आहे, तो सत्ताधारी मेल युजली डज नॉट अलाव, तो सहजासहजी एखाद्याला अलाव करत नसेल अनादर मेल बेबी, दुसरा मेल बेबी, ऑर अडल्ट टू सर्वाईव्ह, किंवा एखादा दुसरा मोठा वानर सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप, त्यांच्या ग्रुपमध्ये दुसरा मेल तिथं असू शकत नाही, किंवा तो जिवंत ठेवला जात नसायचा. कारण त्याचं की मोठं झाल्यानंतर तो त्याला शह देईल आणि त्याची सत्ता संपुष्टात येईल. अशा प्रकारचा मानस त्या मेल लंगूरचा असावा असं या प्रसंगावरून लेखकांच्या लक्षात आलं होतं, आणि त्यांनी लगेच नोटीस केलं की म्हणूनच हा मेल लंगूर त्या बेबी लंगूरला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून ते बेबी लंगूर हे मेल लंगूर असावं असा अंदाज या ठिकाणी लेखकाने बांधला होता. इथं आपण हे 2 पॅरेग्राफ पाहिलेले आहेत. नियर अबाउट 21 मिनिट्सचा व्हिडिओ होतो आहे. वी हॅव टू स्टॉप हिअर टुडे. रिमेनिंग पार्ट विल सी इन द टुमॉरोज पिरियड. डिफिकल्ट वर्ड्स लिहायला सांगितले होते, ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लिहिले आहे. ज्यांनी लिहिलेले नसतील त्यांनी ते कंप्लीट करा. रिमेनिंग पार्ट विल सी टुमॉरो. आजच्यासाठी आपण इथं थांबतो आहे. थँक्यू. बाय.